फ्रेंड्स आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा जो व्लॉग आहे हा आपण जी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतो ती कशी करायची, त्याचे महत्त्व काय आणि ते केल्याने काय होतं या सगळ्या गोष्टी मी ह्याच व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे। तर आज आहे माघ महिन्याची पौर्णिमा आणि आज आहे शनिवार। खरं तर पौर्णिमा कालच लागली होती, 3:30 मध्ये लागली होती, पण मला काही कारणाने काल काही जमलं नाही म्हणून मग मी ती आज करते आहे। तर आता सत्यनारायणाची पूजा का करता, पहिली गोष्ट तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण जी लग्नानंतरची जी सत्यनारायणाची पूजा करतो ती पूर्ण वेगळी आहे आणि पौर्णिमेची जी सत्यनारायणाची पूजा करतो ती पूर्ण वेगळी आहे। तर आपल्या केंद्रात हे एक पुस्तक मिळतं बघा। तर श्री सत्यनारायण पूजा विधी हे अगदी छोटंसं पुस्तक आहे, याची किंमत आहे 15 रुपये। तुम्हाला कोणत्या पण केंद्रात ती मिळेल। आता मी शूट करते म्हणून आरोही पण करणार आहे, सो प्लीज तुम्ही तिला इग्नोर करा किंवा तिला झेला। तर तर हे पुस्तक अगदी छोटं आहे आणि फक्त 5च अध्याय असतात। इथे याच्यात तुम्हाला पूजेची मांडणी कशी करावी, ती म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे, 1 ते 5 अध्याय वाचायचे। खूप सोपी आहे, अगदी सोपी आहे। फक्त मी माझ्या माध्यमातून मी कशी करते आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि सुरुवातीला पौर्णिमा का का करावी, तर मला तुम्हाला सांगा की सत्यनारायणाची पूजा म्हणजे धान्याची पूजा असते। घरातले धन आणि धान्याची पूजा असते। आपल्या घरातलं जे धन आहे बघा, कधी कधी असं होतं की आपल्याकडे तुम्ही महिन्याचा किराणा भरून ठेवता, पण तो कधी कधी महिन्याच्या आधीच तो संपतो। म्हणजे मग त्याच्यात आपल्या आर्थिक अडचणी आल्या, घरात लक्ष्मीचा वास होत नाहीये, घरात धान्य टिकत राहत नाहीये। तर आपल्या केंद्रात जे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जे तोडगा सांगता, लाईक श्रीयंत्रावर तुम्ही अशी अशी पूजा करा, मी जे कुमकुम अर्चन सांगितलं आहे ती पण अखंड लक्ष्मी प्राप्तीचा तो तोडगा आहे। आणि त्याच्याबरोबर हा पण एक तोडगा आहे। तुम्ही फक्त दर पौर्णिमेला ही सेवा करा, काय अनुभव येतो तो तुम्ही स्वतः बघाल, मला काही सांगायची गरज पण नाही, मी सांगणार नाही, ते तुम्ही स्वतःच बघाल। तर पौर्णिमा का करतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की घरात धान्य, आपल्या घरात जे धान्य असतं ते टिकून राहावं, आपल्या घरात जी लक्ष्मी असते तिचा वास नेहमी आपल्या घरात राहावा। ते म्हणता ना की धान्याला धान्य टिकून राहावं। कधी कधी मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की आपल्या घरातलं धान्य कधी कधी संपतं, कधी कधी आर्थिक अडचणी होती, कधी कधी घरच्यांचे जे मन असतात ते कधी मिळत नाही। या अशा भरपूर गोष्टी आहे की ज्या आपण करत नाही पण आपल्याकडनं त्या घडतात। तर याच्यावर एकच तोडगा आहे की दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची सेवा करायची। तर अजून 1-2 टॉपिक तुम्हाला मी सांगते की आपल्या घरात बघा कधी कधी काय होतं ना की आपल्या घरात पैसा येतो, दर महिन्याला पैसा येतो, पण तो अचानक म्हणजे ना अत्यावश्यक ठिकाणी यूज न होता भलत्याच ठिकाणी त्याचा वापर होतो। मग आपण म्हणतो अरे यार, कारण जे नोकरीदार आहे, म्हणजे माझे मिस्टर पण जॉब करतात, तर आपल्याला एक पर्टिक्युलर सॅलरी असते आणि त्याच्यामध्येच आपल्याला पूर्ण महिना काढावा लागतो। पण कधी कधी काय होतं ना की आपल्याकडे जेवढा आपलं जो बजेट आहे ना ते बजेटच्या बाहेर होतं आणि ना भरपूर खर्च केला जातो। आता माझ्याकडनं पण काही काही गोष्टी होत्या अशा की आपण अत्यावश्यक खर्च जो आपल्याला आपण जो त्याची मांडणी केलेली असते त्याच्या विरोधात जाऊन भलत्याच गोष्टींमध्ये जास्त खर्च होतो। तर हे आपण नाही करत, आपल्याकडनं त्या गोष्टी घडत जातात। म्हणून जे जुने लोक आहे, आपले जे जाणकार लोक आहेत, त्यांनी सांगितलं आहे की दर महिन्याला सत्यनारायणाची पूजा करा। मध्ये तुमची आर्थिक अडचण असो, घरातल्यांचे मतभेद असू, अजून घरात अन्नधान्य नाही होणे किंवा त्याचा साठा करतो आपण पण ते पुरत नाही, घरात तंगी आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे, शारीरिक प्रॉब्लेम आहे, मानसिक प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे की आपण सत्यनारायणाची पूजा करायची दर पौर्णिमेला। अगदी साधी सोपी आहे। आता मी तुम्हाला याच्यानंतर तो व्हिडिओ दाखवेलच। आता वाजले आय थिंक आता 2-2:30 वाजले आहे आणि मी संध्याकाळीची पूजा मांडणार आहे। संध्याकाळी आपण ती प्रदोष टायमालाच करायची असते, सो मी ती 6 वाजता मांडणार आहे। पण आता मला इंट्रो शूट करायचा होता, सो मी आता करते। तर तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला त्याची मांडणी ते कसं आहे हे सगळं कळेल। मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सत्यनारायणासाठी लागणारं सामान आहे आणि ॲक्च्युली ना इथे सत्यनारायणाचा फोटो पण लागतो, पण माझ्याकडे तो नव्हता। तर आपल्याकडे फक्त बाळकृष्णाची मूर्ती, तांब्याचा कलश आणि ना आंब्याचे डहाळे पण माझ्याकडे नव्हते आणि 3 सुपारी लागता, विड्याचे पानं 15 लागता, तांदूळ लागता, त्याच्यानंतर एक चौरंग किंवा पाट लागतो आणि गहू लागतं, हळद, कुंकू, अष्टगंध
आणि हे जे सगळं सामान आहे हे जर आपण व्यवस्थित काढून ठेवलं आणि मांडून ठेवलं ना, की मग आपल्याला सारखं सारखं उठावं लागत नाही. तर मी ते सुरुवातीला एक पाट घेतला, त्याच्यावर मी हा लाल शुभ्र वस्त्र टाकलं. माझ्याकडे चौरंग आहे, पण चौरंगावर मी देव ठेवले आहे, सो मला तो पाट घेतला मी. आणि आता इथे काय या चौरंगाच्या मध्यभागी ना आपल्याला गहू ठेवायचे आहे. तुम्ही बघा इथे मी गहू व्यवस्थित असे गोलसर मांडून ठेवले आहे. आणि त्याच्यानंतर या गव्हाच्या मध्ये कलश ठेवायचा आणि सुरुवातीलाच कलशात पाणी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि पाणी टाकायचं आहे त्या कलशामध्ये. आणि त्या कलशाला मग आपण विड्याची 5 पानं लावायची. इथे मी ते 5 नागलीचे पानं ठेवले आहे. आणि त्याच्यात आहे ना आपल्याला जी आपल्याकडे देवाचं ताट असतं ना, तर त्या ताटामध्ये आपल्याला केवढे मोठे तांदूळ टाकायचे ते पसरून व्यवस्थित ठेवायचे. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. अगदी छोटासाच बाळकृष्ण आहे माझ्याकडे, तर ती मूर्ती ठेवायची. तुम्ही इथे बघा, झूम करून दाखवते तुम्हाला. आणि जे खालचे पानं आहे ते व्यवस्थित खाली खाली ठेवून द्यायचे. आपण कलश ठेवल्यावर आपोआप ते पानं खाली येतातच. आणि त्याच्यानंतर काय करायचं ना, सुरुवातीला आपण तिथे ज्या ज्या विड्याचे पानं आहे ना, तिथे 3 विड्याचे पानं मांडायचे. आणि त्याच्यावर एक एक सुपारी ठेवायची. आणि त्याच्या 3 सुपारी आहे ना, त्याच्यातली पहिली जी सुपारी आहे ती गणपतीची असते, दुसरी सुपारी ही कुलदेवतेची असते आणि तिसरी सुपारी ही वरुण देवतेची असते. आणि प्रत्येक त्याच्या आधी ना आपण जे कलश आहे ना त्याला आपण 5 हळदी कुंकाचे बोटं लावायचे आहे. आणि नेहमी हे जे बोटं आहे हे खालून वरती लावायचे, वरतून खाली नाही लावायचे. आपण कलशाला जेव्हा हळदी कुंकू लावतो तेव्हा ते वरतून खाली लावायचं. आणि सुरुवातीला मग मी काय केलं, तिथे 2 फळं ठेवले. आणि आता जी आपली वरुण देवता आणि गणपती आणि कुलदेवतेचे आहेत त्या प्रत्येक सुपारीला त्याची पंचोपचार पूजा करायची, त्याला हळदी कुंकू अष्टगंध लावायची आणि फुलं वाहायची. आणि प्रत्येकाचा नैवेद्य तर आपण करू नाही शकत, म्हणून जे फळं ठेवले आहे 2 फळं ते नैवेद्य म्हणूनच ठेवले आहे. आणि कलशाच्या डाव्या बाजूला मी घंटी ठेवली आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला मी शंख ठेवला आहे. आणि अगदी सोपी आहे मांडणी. आणि मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की माझ्याकडे सत्यनारायणाचा फोटो नाही आहे, आधी होता, बट मी जेव्हा सामान शिफ्ट केलं तर तो खराब झाला, सो आता मला नवीन घ्यायचा आहे. तर तो असला तर चांगलंच, पण आता नाही आहे, तर मग मी ती बाळकृष्णाची मूर्तीच ठेवली. आणि आणि माझ्याकडे भरपूर फुलं होते, सो मी तिथे डेकोरेशन करतीये. अगदी साधी सोपी आहे, इथे काही जास्त करावं नाही लागत. आणि जेव्हा आपण ह्या तिन्ही देवतांचे ह्या तिन्ही सुपाऱ्यांची आपण पूजा करतो ना, त्याच्याच नंतर जो वरती बाळकृष्ण ठेवला आहे त्याची पण आपण पंचोपचार पूजा करायची. त्याला फुलं अक्षदा गंध लावायचे. आणि तिथे जो नैवेद्य ठेवला आहे तो दाखवायचा. आणि त्याच्याच बरोबर जे आपण आपल्याकडे तुळशीची पानं आहे ना, तर ते तुळशीचा पानं पण आपल्याला ते बाळकृष्णाला वाहायचे आहे. आणि माझ्याकडे भरपूर फुलं होते, तर मग त्याचं काय काय करणार, तर मग मी बाजूला त्याचे भरपूर सगळे फुलं लावले. आणि अशा पद्धतीने छोटंसं डेकोरेशन केलं. आणि खाली रांगोळी काढायची, तर मी खूप अगदी साधी रांगोळी काढली. मी काही रांगोळीमध्ये एक्सपर्ट नाही आहे, तर माझ्या पद्धतीने मी रांगोळी काढली. आणि आपल्यालाही माहिती की कधीच पांढरी रांगोळी नाही ठेवायची, त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकू किंवा त्याच्यावर कलरही देऊ शकता. सो मग मी अशी छोटीशीच रांगोळी काढली. आणि त्या दिवशी शनिवार होता, मग त्याच्यामुळे आपलं जे केंद्रात रांगोळ्यांचं मिळतं बघा, 7 वारांच्या रांगोळ्यांचं असतं, तर मी ती शनिवारची रांगोळी काढली तिथे. आणि अशीच होती माझी सिंपलची पूजा मी मांडली होती. आणि इकडे माझी रांगोळी झाली आहे आणि माझ्याकडे बरीचशी फुलं होते, तर मी तिथे थोडे फुलांच्या पाकळ्या पण टाकल्या की जेणेकरून अजूनही छान दिसेल. आणि त्याच्याचबरोबर मी प्रसादाचा शिरा मी सुरुवातीलाच करून ठेवला होता. तर आपल्याला आता हे सगळं झाल्यावर बघा तुम्ही, ते प्रसादाचा शिरा मी मांडती आहे. त्याच्याचबरोबर देवाची वात वगैरे, दिवा वगैरे पण मी तयार करून घेतला आहे.
आणि आता दिवा वगैरे लावणार आणि जे 5 अध्याय असतात ते आपण वाचून घ्यायचे. आणि धूप दीप अगरबत्ती आपल्याकडे जे काही असेल ते लावायचं आहे. आणि ॲक्च्युली माझ्याकडे ना समई पण होती, पण मला ती सापडतच नाही, कुठे गेली का कोणाला दिली मला आठवतच नाहीये. तर तुम्ही समई पण लावू शकता, पण माझ्याकडे ती नाहीये, कदाचित मला नवीनच घ्यावी लागेल. सो माझी इथे पूजा मांडून झाली आहे आणि आता मी घेते आहे कथा वाचायला. तर आता कथा वाचणार आहे मी. खूप साधी आहे ही पोथी, पण खूप सोपी आहे. आपण म्हणजे सहज वाचू शकता आणि अध्याय पण खूप छोटे छोटे आहे. म्हणजे 10 ते 15 मिनिटात होता. फक्त आधी तयारी केली पाहिजे, आधी सगळ्या वस्तू वगैरे आणून ठेवायच्या की जेणेकरून आपल्यालाही वेळ होत नाही काही करायला पण. सो माझी इथे पोथी वगैरे पण मांडून झाली आहे. आता मी वाचतीये आणि माझं वाचून झाल्यावर लगेच मी आरती पण करणार. तर इथे माझे 5 पण अध्याय वाचून झाले आहे आणि आता मी आरतीला सुरुवात करते आहे. त्याच्या आधी मी नैवेद्य दाखवला आहे, ते तुम्ही बघितलं असेल, शिऱ्याचा नैवेद्य. जो प्रसादाचा शिरा मी केला होता त्याचा नैवेद्य दाखवला आणि सुरुवातीला गणपतीची आरती केली. आणि आपली जी पोथी आहे त्याच्यातच सत्यनारायणाची पण आरती आहे, तर ती माझी पाठ आहे कारण मी नेहमी सत्यनारायण करते. सो ती आरती बोलली आणि बस एवढंच होतं माझं. आणि खूप साधी आहे आणि छान वाटतं बघा, तुम्ही एकदा नक्की करून बघा. सो आपली सत्यनारायणाची पूजा झाली आहे आणि आता वाजले 10:30. मी व्हिडिओचा एंड करते आणि त्याच्या आधी मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की ही जी पूजा आहे ती अगदी साधी आहे. काही जास्त पैसे पण लागत नाही आणि जास्त खर्च पण नाही याला. फक्त घरात फुलं आणि नागलीची पानं पाहिजे. आणि असे बहुतेक घरं आहे की ज्यांच्या घरात रोज फुलं पण असतात आणि नागलीची पानं मीन्स त्यांच्या घरात नागलीच्या पानाचं झाड पण असतं. सो तुम्हाला ज्यांच्या घरात नागलीच्या पानाचं झाड आहे त्यांना तर जास्त करायची गरज पण नाही पडत, पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांना फक्त फुलं आणि नागलीचे पानं याला फक्त 20 रुपये लागतात. आणि मी सगळ्यांना हे सांगेल की तुम्ही आवर्जून ही सत्यनारायणाची सेवा करा, दर पौर्णिमेला करा. आणि काय राहतं ना की आता मला काही काही प्रश्न पण येतील, असं मी त्याचं सोल्युशन आत्ताच सांगते. की आता समजा जर आता ही जी पौर्णिमा आहे तर ही शुक्रवारी लागली होती 3:30 वाजता, माघ महिन्याची आहे ही आता जी मी ज्याचं सत्यनारायण केलं. तर ती 3:30 मध्ये लागली होती आणि आज ती 1:45ला संपली. तर लोक काय काय करतात ना, ज्या दिवशी लागली त्या दिवशी संध्याकाळी पण करता आणि दुसऱ्या दिवशी, कारण ती जी पौर्णिमा आहे ती सूर्याने पाहिलेली असती. ते म्हणतो ना आपण की सूर्य देवतेच्या साक्षीने ती जी म्हणजे तो जो दिवस आहे तो पण आपण धरतो. म्हणून मग मी पण शनिवारीच ही पूजा केली. मला शुक्रवारी करायची होती पण नाही जमलं मला, सो मी ही शनिवारी केली. तर ही तुमच्यावर आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ज्या दिवशी लागली त्या दिवशी संध्याकाळी पण करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही पण करू शकता, कारण ती सूर्याने बघितलेली असते. आणि खूप साधी आहे, सोपी आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एकदा एकदा तरी असं कंटिन्यू दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत राहा. बघा तुम्हाला स्वतःला काय ना अनुभव येतो. काय येतो ते तुम्ही बघा, मी नाही सांगणार तुम्हाला, कारण काही काही गोष्टी सांगण्यापेक्षा अनुभव आपण घेतला तर आपल्याला ते जास्त बेटर आहे. सो असाच माझा व्हिडिओ होता. आणि आम्हाला केंद्रात ह्या गोष्टी सांगतात की तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करा, असं करा. तर अशा खूप लोक आहे ज्यांना हे सगळं करायचं असतं पण त्यांना प्रॉपर माहिती नाहीये, किंवा काही बायका आहे ज्यांना केंद्रात पण जाता नाही. तर त्यांच्यासाठीच मी हे सांगते की तुम्ही घरातल्या घरात पण सत्यनारायणाची पूजा करू शकता. आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे छोटंसं, ते पण तुम्ही आणून तुमच्याकडनं जेवढा सेवा होईल तेवढा तुम्ही करू शकता.
तर ठीक आहे, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे पण खूप स्वामी भक्त आहे की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण ज्यांना माहिती नाहीये. सो तुम्ही हा माझा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा.